शासन आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देत महसूल विभागाच्या वतीने हमारापूर तालुक्यातील जोहे येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात नागरिकांनी महसुली सेवा दाखवल्याचा जागेवरच लाभ घेतलाय। या कार्यक्रमाला आमदार रवी शेठ पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ शेठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, सदस्य अस्मिता पाटील, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी आणि कृषी अधिकारी सागर वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, शासनाच्या अनेक योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचतात, पण पाठपुरावा आणि कागदपत्रांअभावी लाभ मिळत नाही। जिल्हा परिषदेमध्ये पाहिलं की दरवर्षी 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी येतो, पण 50% निधी परत जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पशुसंवर्धनासाठी महाराष्ट्राचा निधी 400 कोटींवरून 4000 कोटींपर्यंत वाढला आहे। शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन समृद्ध व्हावे असे मत त्यांनी मांडले। आमदार रवी शेठ पाटील म्हणाले, पूर्वी तहसील प्रांत कलेक्टर ऑफिसला फेऱ्या मारून शेतकऱ्यांचा वेळ वाया जायचा, 7-12 काढायचा तर मंडलाधिकारी नसेल, तहसीलदार नसेल अशी परिस्थिती होती। पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यामुळे शासन आपल्या दारी हे चित्र बदलले आहे। प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितलं की सर्वांसाठी घर 2011 धोरण ही राज्य सरकारने घोषणा केली होती। यामध्ये 2011 पूर्वी सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे अर्ज करून नियमित करता येतील। नगरपालिका क्षेत्रात 49 अतिक्रमणे नियमित झाली असून आता ग्रामीण भागातही ग्रामसेवक आणि तलाठ्यांमार्फत अर्ज करता येतील। या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती संजय डंगर म्हणाले, सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे। तर सभापती स्मिता पाटील यांनी मार्गदर्शन करताना नागरिक शेतकऱ्यांनी शासन आपल्या दारी योजना घेऊन आले आहे, याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले। या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले यांसह विविध प्रमाणपत्रांचे जागेवरच वाटप करण्यात आले। कायद्यातील नव्या बदलांची माहिती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाचा जोहे येथील शिबिर हा एक भाग होता। निधी हा महाराष्ट्र सरकारकडून वितरित केला जात होता, परंतु देशाचे यशस्वी आणि कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तो निधी 4000 कोटी रुपयापर्यंत आज गेलेला आहे। आपण पाहतोय की पशुधनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, अनेक स्कीम्स आहेत, त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो तर खऱ्या अर्थाने शेतकरी त्या ठिकाणी सुदृढ समृद्ध होईल। परंतु सगळे आपण काय करतो की स्कीम्स येतात, परंतु त्या स्कीमचा फायदा उचलला जात नाहीये। आपण फक्त बांधकाम काम, विकास काम हे पाहतो, परंतु खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य परिसर असेल, आपण बघितला तर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुदृढ आणि समृद्ध करण्याचं काम या सरकारी योजनांनी केले आहे आणि त्याचा लाभ आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे। मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं की शेतकऱ्यांनी ज्या काही योजना असतील, फक्त शेततळ्यांच्या योजना असतील, त्या कुक्कुटपालनाच्या योजना असतील, त्या ठिकाणी अर्ज आणि त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे। आपल्या प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये अशा प्रकारचे कॅम्प हा वेळोवेळी लावेल, दर 3 महिन्यांनी या कॅम्पचं आयोजन करावं अशी सुद्धा विनंती या ठिकाणी आपल्याला करत आहे। मोठ्या प्रमाणात राबवली गेली। आता जिवंत सातबारा म्हणजे काय, आपला सातबारा हा जिवंत करायचा। म्हणजे बऱ्याचदा या कोकणामध्ये आजोबा पंजोबा यांची नावं तशीच आहे, ते मयत जरी झाले तरी त्यांच्या वारसांची नावं सातबारा सदरी आलेली नाही। आपल्यातले बरेचसे लोक स्थलांतरित असतात आणि त्याच्यामुळं नंतर ज्यावेळी समजा बँकेचे काही कर्ज असेल, शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अडचण येते आणि त्यामुळे आपण एक मोहीम स्वरूपात मागील वर्षभरापासून सुरू केलेला आहे। आणि सर, विशेष सांगायला अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पेन तालुक्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सर्वाधिक काम या आपल्या तालुक्यानं केलेलं आहे। जास्तीत जास्त वारस जे मयत खासदार असतील त्यांचे वारस अभिलेखावर घेण्याचं काम सर्व आपल्या अधीनस्थ असणारे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सातबारा सदरी काही असे कालबाह्य झालेले शेरे असतात, हे शेरे सुद्धा आपल्याला आता कमी करता येतील। आता याच अभियानाचा उद्देश असा आहे की जे खातेदार शेतकरी बांधव उपस्थित आहेत
त्यांनी आपले काही अशा पद्धतीचे जर शेरे असतील ते सुद्धा आपल्याला रेग्युलराईज करता येतं किंवा कमी करता येतं. तसेच महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा पुरुषाबरोबर महिलांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यामुळं जर महिलांची पूर्वीच्या काळामध्ये वारसाच्या हक्कानं महिलांना जमिनीमध्ये अधिकार दिला जात नव्हता, परंतु फेरफार सदरी त्यांचं नाव दिसून यायचं. म्हणजे एक खातेदार आहे, त्याला 2 मुली आणि 4 मुलं असतील, तर फक्त मुलांचीच नावं सातबारा सदरी होती. परंतु आपल्याला या अभियानाअंतर्गत, मोहिमेअंतर्गत महिलांचाही जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार महिलांची जर फेरफार सदरी नावं असतील तर ती नावं आपल्याला सातबारा सदरी घेता येतात. तर अशा प्रकारच्या योजना किंवा या सुधारणा मोहीम स्वरूपात महसूल विभागाच्या मार्फत राबवलेल्या आहेत. हे आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हा मुख्यतः याचा उद्देश आहे. कारण याबरोबर सर्टिफिकेटचा विचार केला तर आपण वर्षभर ही प्रक्रिया चालूच असते. मोहीम स्वरूपामध्ये आज आपण शिबिरात आयोजित केला तर जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर PM किसान आहे, KYC आहे, या सुद्धा या शिबिरामध्ये आपल्याला लाभ घेता येईल. तर एकंदरीतच आज आम्ही या जोहे या गावी या पूर्ण हमरापूर मंडळाचा समाधान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समाधान शिबिरामध्ये जे उपस्थित खासदार शेतकरी बंधू असतील त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आज हे शिबिर जरी आता उद्घाटन झालं तरी दिवसभर सुरू राहणार आहे. त्यामुळे आपल्या काही अडचणी असतील खूप चालू आहे आणि या नवीन युगात मोदी साहेबांचं जे काम चाललेलं आहे त्या मोदी साहेबांच्या कामामुळं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की हे सर्व काम आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आणि आपल्याला याचा फायदा व्हायचा. अहो 7-12 सुद्धा मिळता नाकात दम यायचा. कुठे तलाठी असायचा, कुठे तलाठी असेल तर मंडल अधिकारी नसेल, मंडल अधिकारी असेल तर तहसीलदार नसेल, अशा सर्व परिस्थिती असायच्या. परंतु आता हे कुठलंही कारण आता सांगायला नको. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही आपल्या दारी येतोय आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते आजच्या आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळं आपल्याला हे सर्व चित्र बदलायला लागलेलं आहे. म्हणून आपल्याला अनेक योजनांचा फायदा आहे. बऱ्याच योजना शासनाकडून येतात, परंतु ह्या योजनांचा खरा फायदा शेवटच्या माणसापर्यंत मिळू शकत नाही. का तर हे कागद पाहिजे, ते कागद पाहिजे, ते कागद पाहिजे. अनेक गोष्टी ज्या आहेत या अनेक गोष्टी ताबडतोब आपल्याला साध्य होत नाहीत आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नाही. आणि म्हणून आता आपल्याला शासनाने हे केलंय की आपल्याला ह्या योजनांचा फायदा मिळावा, प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ साध्य व्हावी आणि प्रत्येक गोष्ट साध्य व्हावी म्हणून आज हे शिबिर आपल्या ठिकाणी आयोजित केले. महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी किरण बांधणकर पेन.